आपल्यासोबत पुरंदर हवेलीचे आमदार पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप सर आहेत. सर, काय सांगाल? माजी मंत्री विजय शिवतारे यांनी नुकताच विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातून 32,000 दुबार मतदारांची नोंदणी झालेली आहे असा आरोप केलेला आहे. कितपत तथ्य आहे? खोटारड्या माणसाने धादांत खोटारडे आरोप केलेले आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या उजव्या बाजूला बसलेला त्यांचा तालुका अध्यक्ष ह्याच्या संपूर्ण परिवाराची नावं पानवडी आणि सासवडमध्ये 2 ठिकाणी बोगस आहेत. त्यांच्या युवा सेनेच्या अध्यक्षाची नावं सासवडला आणि कोडीतमध्ये बोगस आहेत. अशा अनेक नोंदी दाखवलेल्या आहेत. आणि आज मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय, राज्याचे निवडणूक आयुक्तांना सुद्धा या तालुक्याच्या प्रांत अधिकाऱ्यांना, तहसीलदार अधिकाऱ्यांना आज तुम्ही एका खोटारड्या माणसाच्या ऍप्लिकेशनवरती 7 नंबरचा फॉर्म न भरता त्याचं नाव नोटीसमध्ये, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्याचं नाव नोटीसमध्ये न करता जवळपास पुरंदर तालुक्यातल्या 32,000 तालुक्यातल्या स्थानिक लोकांना मतदार यादीच्या सुनावणीसाठी 4 तारखेला बोलवलेलं आहे. माझी एकच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून, माझ्या तालुक्यातलं प्रशासकीय इमारत ही गेल्या 4 महिन्यापासून उभी आहे. कलेक्टर महोदयांना मी 4 वेळा 4 महिन्यामध्ये 50 वेळा पत्र दिली आहेत 15 ऑगस्ट पासून की प्रशासकीय इमारत शिफ्ट करा. त्यांनी शिफ्ट केली नाही. कारण आज माझ्या प्रांत ऑफिसमध्ये, तहसीलदार ऑफिसमध्ये बसायला नाही, मुतायला सुद्धा जागा नाहीये. तिथं मुतारी सुद्धा नाहीये. सर्वसामान्य नागरिक कुठं बसणार आहेत? त्यांना आम्ही आज आता सगळेजण चाललोय, त्यांना सांगतोय आम्ही सगळे 32,000 लोक येतोय, तुमची शहानिशा करायला येतोय. आमचा तालुका तीव्र दुष्काळामध्ये, आम्हाला दिवसाचा रोज तुम्ही किंवा या राज्याच्या निवडणूक आयोगाच्या कमिशनरनी द्यावा. जो दिवसाचा रोज आहे तो आम्हाला जेवणाची, खाण्याची, पाण्याची व्यवस्था तिथं करावी. त्या ठिकाणी कचेरीमध्ये आज बसायला जागा नाही, बाहेरच्या बाजूला मोठा तंबू टाकावा. त्या ठिकाणी दिवसभर सगळे नागरिक येतील आणि आम्ही मतदार आहोत का नाही, या देशाचे, स्वतंत्र भारताचे, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे आम्ही मतदार आहोत का नाही, हे आम्ही तिथं येऊन शहानिशा करू. आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि हा जो खोटारडा आरोप आहे हा खरोखर अतिशय चुकीचा आहे. या माणसावरती कारवाई झाली पाहिजे. जी बोगस नावं आम्ही खरोखर शोधली आहेत आणि ज्या लोकांना मनस्ताप झालाय त्या मनस्तापासाठी रोजगार द्यावा. आणि जी बोगस नावं आहेत त्यांच्यावरती त्वरित कारवाई आणि अटक करावी. कारण खोटी ओळखपत्र, खोटी मतदान कार्ड त्यांनी काढलेली आहेत. तहसीलदार असतील किंवा प्रांत अधिकारी असतील यांच्या मार्फत एकाच वेळेस 32,000 लोकांना नोटीस गेल्या, त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. या संदर्भात सर, याचा सगळ्या अर्थाने लोकशाहीचा गळा हे सरकार, निवडणूक आयोग आणि प्रशासन त्या ठिकाणी घोटतंय. माझ्या अनेक गावांमध्ये 50-50, 60-60 लोकांना त्या ठिकाणी नोटीस आल्यात. आणि ज्याच्यावरती मागच्या 4 वर्षापासून ऑब्जेक्शन घेतोय त्या एकाही दुबार मतदाराला किंवा खोट्या मतदारांना त्या ठिकाणी नोटिसा गेलेल्या नाहीयेत. यांनी आरोप केलेल्या लोकांना नोटिसा गेल्यात. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आमचं आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडालाय. या राज्यामध्ये, या देशामध्ये लोकशाही आहे का नाही, या राज्यामध्ये आणि या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही, संविधान आहे का नाही, हा मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, निवडणूक आयोगाची प्रारूप यादी तयार होणार आहे, तर या संदर्भात लवकरात लवकर न्याय भेटला तर आपली भूमिका पुढील काय? आमची भूमिका राज्य निवडणूक आयोगाला स्पष्टपणे आहे. आमच्या तालुक्यातल्या 1 पासून 410 बूथ पर्यंत सगळ्या बूथवरची दुबार नावं, इतर मतदारसंघामध्ये असलेली नावं, ही सगळी नावं कमी करावीत आणि सगळी यादी त्या ठिकाणी अपडेट करावी. आज तुम्ही 4 तारखेची 22 तारखेला नेली आहे, अजून 1 महिना पुढे न्या, पण आमची सगळी यादी ते करा. त्याच्याशिवाय निवडणुका घेऊ नका, सगळे काढा आणि जे डुप्लिकेट केलेत ना त्यांच्यावरती कारवाई करा. हे होते आमदार संजय जगताप. दुबार मतदार संदर्भातील यादी लवकरात लवकर त्यांनी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये असे त्यांनी सांगितलेले आहे. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊन देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.